पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लॉंग मार्चला सुरुवात झाली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरून चरोटीमधून हा लॉंग मार्च निघालेला आहे। आज मासवणला हा लॉंग मार्च मुक्कामी असेल आणि उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे। त्याची दृश्य आपण बघतोय। एकूणच इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लॉंग मार्च आहे तो आता निघालेला आहे। आपण पाहू शकतो हा लॉंग मार्च आता इथून पालघरकडे कूच करतोय। हे लाल वादळ आहे ते आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात जे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते पाहायला मिळतात। आपण बघाल तर ह्याच्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अशोक ढवळे असू द्या, आमदार विनोद निकोले, मरियम ढवळे, अजित नवले हे नाशिकला निघाले, नाशिकवरून निघालेले लॉंग मार्च होतो। त्याच्यानंतर हा दुसरा लॉंग मार्च आहे। आपण बघाल तर मोठ्या प्रमाणात महिलांचा सुद्धा ह्याच्यामध्ये समावेश दिसतोय। सगळे बिराड घेऊन निघालेले आहेत। गाड्यांमध्ये सगळी शिदोरी घेऊन निघाले आहेत। कारण हा लॉंग मार्च आता इथून निघून आज रात्री तो मासवण येथे थांबणार आहे आणि तिथे ते वस्ती करणार आहेत आणि उद्या पुन्हा ह्या लॉंग मार्चला तिथून सुरुवात होऊन उद्या संध्याकाळपर्यंत हा लॉंग मार्च आहे तो जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे धडकणार आहे। एकूणच बघायला गेलं तर जल जंगल जमीन ह्या विषयीचे जे प्रश्न आहेत, प्रलंबित प्रश्न आहेत, वन हक्क दावे असू द्या किंवा इतर प्रश्न असू द्या, ह्या प्रश्नांच्या विषयी हा लॉंग मार्च आहे तो निघालेला आहे। अगदी आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला कार्यकर्ते दिसत आहेत। लाल बावटा घेऊन सर्व हातामध्ये निघालेले जवळपास 20,000 पेक्षा जास्त जे कार्यकर्ते आहेत ते ह्या लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेले आहेत। आपण पाहाल तर हे पायी आता निघालेले आहेत। अगदी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरची जी वाहतूक आहे, जड वाहतूक आहे ती थांबवण्यात आलेली आहे, तर जी लहान वाहनं आहेत ती वेगळ्या मार्गाने वळवण्यात आलेली आहेत। मात्र आज संध्याकाळपर्यंत हा लॉंग मार्च आहे तो मासवण येथे पोहोचेल आणि तिथे वस्ती करेल। त्यानंतर उद्याला हा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकेल। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। बघूया पुढची बातमी। महानगरपालिकेच्या नंतर मनसेनं आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी